तुम्ही तिथे स्पेंड कराल तेवढा वेळ जास्त जाणार आहेत. त्यामुळे आचोलाचे सर्व खेळाडू. जयवंत पाटील दळवी कृपया स्टेज जवळ यायचंय. सुरुवातीला पंचांचा सन्मान या ठिकाणी होणार आहेत. आपल्या अग्रिकुलीय या सामाजिक सांस्कृतिक क्रीडा मंडळामध्ये नेहमीच ज्यांना पंचांच्या माध्यमातून आपण पाहिलेले आहेत ते संजय मेहरा सर आहेत. संजय मेहरा सरांचा सन्मान आपण या व्यासपीठावरती करणार आहोत. संजय मेहरा सरांचा सन्मान आपण या व्यासपीठावरती करणार आहोत. मी विनंती करेन आयोजन कमिटीला आपल्या शुभ हस्ते संजयजी मेहरा सरांचा सन्मान मात्र या व्यासपीठावरती केला जाणार आहे. संजयजी मेहरा सरांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. आपण सन्मानित करूयात संजय मेहरा सरांचा सन्मान आहे तो सन्मान मात्र आपण या ठिकाणी करणार आहोत. रमेशजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण तो सन्मान करूयात. संजय मेहरा सरांचा सन्मान आहे तो सन्मान या ठिकाणी होणार आहे. चला रमेशजी पाटील साहेब आपण पुढे यायचंय. आपल्या शुभ हस्ते संजय मेहरा सरांचा सन्मान आहे तो सन्मान या ठिकाणी होणार आहे. रमेशजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते सन्मान आपण करूयात. संजय मेहरा सरांचा सन्मान होतोय. ठाण्याच्या गजरामध्ये पंचांचा सन्मान होतोय. त्याच्यानंतर दुसरे पंच आमच्या जोडीने जे नुकताच एक मागच्या वर्षी आमदार चषक जी नालासोपाराच्या मैदानावरती पार पडलीत. एक लेदरची स्पर्धा शुपार क्रीडा मैदान त्याही मैदानावरती पार पडलीत. अंपायरिंग म्हणून ज्यांना आपण नेहमी पाहिलेले आहेत ते दीपक कोतवाल सर आहेत. विरारराव इथून जॉईन होतात. खास करून दीपक कोतवाल सरांचा सन्मान आपण या मंचावरती करणार आहोत. मी दीपक कोतवाल सरांना विनंती करतो आपण यायचं आहेत आणि संजयजी दळवी यांच्या शुभ हस्ते सन्मान होणार आहेत. दीपक कोतवाल सरांचा सन्मान आपण करूयात. विरार खास करून या परिसरातून बिलॉंग करतायत. दोन दिवस ज्याने आम्हाला साथ दिली खास करून गुणलेखकाच्या माध्यमातून अक्षयजी काळे होते त्यांचाही आपण सन्मान या ठिकाणी करणार आहोत. मी जयवंत पाटील यांना विनंती करतोय. जयवंत पाटील आपण यायचे आहेत. जयवंत पाटील यांच्या शुभ हस्ते अक्षयजी काळे यांचा अक्षय कुठे आहेत? अक्षय स्कोरर गुणलेखक आपला अक्षय त्यांच्यापर्यंत आपण पोहोचूयात. आहेत अक्षय आहेत का? अक्षय आहेत. चला अक्षय यायचं. अक्षय थोडस धावत या जेणेकरून बरं पडेल. अग्रिकुली संस्कृती क्रीडा मंडळ आयोजित ठाणे पालघर मुंबई विभाग अंतर्गत वाघवादेवी 40+ मास्टर्स क्रिकेट आयोजित आता 441 बॉईज असोळे संघ तिथे सध्या टाळ्यांचा गजर करतोय. अक्षय यांचा आपण खास करून सन्मान या ठिकाणी करतोय. अभिनंदन. गुणलेखन खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी केलेलं आहे. भाताने संघाला निकेश पाटील यांच्या माध्यमातून मॅच जिंकल्याबद्दल 2,000 रुपयाचं प्राइज आहे. ते 2,000चं प्राइज आपण काही वेळामध्ये देणार आहोत. त्यानंतर डीजे जो 2 दिवस आपण सुंदर असा डीजे पाहिलेला आहे तो डीजे ऑपरेटरचा आपण सन्मान करणार आहोत. मी प्रमोद भोईर. चला प्रमोद भोईर प्रमोद भोईर यांचा सन्मान मात्र या ठिकाणी आपल्याला प्रमोदजी भोईर यांच्या शुभ हस्ते सन्मान केला डीजे ऑपरेटर यांचा. त्यानंतर पुढील 2 दिवस जे सुंदर असं प्रक्षेपण आपण पाहिलं विरार नारंगी गाव आणि त्या नारंगी गावचे हे सुपुत्र आहेत. खास करून ज्यांनी आता खऱ्या अर्थानं या संपूर्ण युट्यूबच्या माध्यमातून भरपूर रेस लागलेले आहेत. पण या संपूर्ण रेस मध्ये
नेहमीच आमच्या जोडीने आम्ही त्यांच्या जोडीने असतो. डीबीएन लाईव्ह आपल्या नारंगी गावचे सर्व सुपुत्र आहेत आणि त्याचे महत्वाचे प्रवीण पाटील बाबू सध्या आपले आहेत. हर्षल कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आहेत. तर डीबीएन लाईव्ह यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. क्लीन अँड क्लिअर नेटवर्क म्हणून डीबीएन लाईव्हची प्रसिद्धी आहेत आणि त्यांचा सन्मान केला जातोय. निलोजी दलवी साहेब यांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय. नारंगी गावचे सुपुत्र आहेत. लाईव्ह टेलिकास्ट मध्ये नेहमीच क्लीन अँड नीट नेटवर्क कोणत्या पाहिलं जात आहेत. प्रवीणजी पाटील बाबू यांचा सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्यानंतर समालोचक कक्षामध्ये आपण आमच्या जोडीनं ज्यांचा आवाज ऐकला 2 दिवसामध्ये ते आमचे मित्र घनश्यामजी भोईर सरांचा सन्मान तो सन्मान मात्र या ठिकाणी केला जाणार आहे. तर घनश्यामजी भोईर सरांचा सन्मान आहे तो सन्मान या ठिकाणी होणार आहे. मी प्रमोदजी पेडवी यांना विनंती करतोय. वाघवदेवी 40+ आचोळीचे खेळाडू आहेत. प्रमोदजी पेडवी यांच्या शुभ हस्ते आमचे मित्र समालोचक कक्षामध्ये ज्यांचा आपण आवाज ऐकला. नक्कीच पण या 2 दिवसामध्ये ज्यांच्याकडनं म्हणजे कमी वेळामध्ये जास्त ज्यांनी नावाची आपली छाप सोडले असे कोपरी गावाचा एक गोड आवाज धनंजय पाटील यांचा इथून स्वागत सन्मान केला जाईल. या स्पर्धेसाठी 2 दिवस चांगल्या पद्धतीने समालोचक त्यांच्या मार्फत आपण बघितलं गेलं. विनंती करेन आदरणीय सन्माननीय प्रकाशजी पाटील साहेबांच्या हस्ते हा स्वागत सन्मान केला जाईल. नक्कीच आपण सध्या बघतोय हे चांगल्या प्रकारचे कटआउट्स ज्याने बनवलेत चांगल्या प्रकारचे जे मंडप सध्या आपण बघतोय आणि मंडप डेकोरेटर्स आपण जर बघितलं तर त्यांचा इथून सन्मान केला जाईल. विनंती असेल आदरणीय सन्मान्य शरद पाटील यांच्या हस्ते मंडप डेकोरेटर्स यांचा इथून आपण स्वागत सन्मान केलं जात आहे. आपण बघतोय मंडप डेकोरेटर्स यांचा नक्कीच आणि 2 दिवसामध्ये ज्यांनी जेवणाची उत्तम आपण जेवलेत ना 2 दिवस. कांदरपाडा संघ काल आपण जेवले. आज कानिवडा संघ नाही भाताने संघ आपण जेवलेत आणि इथून येणारे जे 16 संघ होते ना तेही चांगल्या पद्धतीने जेवण जेवलेत. मग तिथून जे आचार्य आहेत त्या आचार्यांचा आपण इथून स्वागत सन्मान केला जाईल. आदरणीय सन्माननीय मी विनंती करेन आचार्य जनार्दन पाटील जनार्दन दळवी आणि त्यानंतर अजून एक आहेत प्रकाश पाटील त्यांचा इथून आपण सत्कार केला जाईल. जबरदस्त जेवणाची एक उत्तम सोय ज्यांच्या मार्फत आपण केली गेली. विनंती करेन चंद्रकांत काका असतील त्यांच्या हस्ते हा स्वागत सन्मान केला जाईल. आणि नक्कीच इथून प्रकाश पाटील यांचाही केला जाईल. चंद्रकांत काका असतील त्यांच्या हस्ते हा सन्मान केला जाईल. आपण बघतोय फोटो सेशन होते सध्या डीबीच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज केलं जात आहे. नक्कीच आपण महत्वाचा वेळ म्हणजे सेमीफायनलची मॅन ऑफ द मॅच जी आपण एक मॅच बाकी होती आणि त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच वन अँड ओनली ज्याच्या बॅट मधून बऱ्याचशा धावा आल्या होत्या तो ठरतोय त्या सेमीफायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर धनंजय पाटील जो आपण जेव्हा आजच्या दिवसातून क्वालिफाय होत होता संघ पाताने मास्टर संघ टी शर्ट द्यायचा आहे आणि धनंजयसाठी एक पारितोषिक होतं ओटा गँग यांच्याकडून 500 रुपये होतं जे पाटील ते देण्यासाठी अमरजी दलवी किंवा प्रल्हादजी दलवी आपण दोघांनी यायचं लगेच यायचं दोघांनी या. विशाल पाटील बाले आहेत जे ओटा गँग कडून 500 रुपये होतं ते खास करून धनंजय याच्यासाठी बॅक टू बॅक 3 षटकार जे ठोकले होते त्यासाठी जयजी पाटील जे ओटा गँगच्या आपण बरं खास करून अध्यक्ष आणि त्यांची संपूर्ण टीम आहेत त्यांच्या वतीनं दिले जातात हे 500 रुपयाचं प्राइज आहेत ते मात्र दिले जातात.
आणि या फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच तोही बाकी आहे, तोही दिला जाईल. तर या फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण जर बघतोय पण सध्या काढतोय कारण सर्व घाईघाईत होते ना, तर थोडस एक वेळ जाईल. सध्या फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच दिला जाईल ज्याच्याकडनं खूप चांगल्या पद्धतीचा खेळ पाहायला भेटला आणि त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय. फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर राजेश गरत. जबरदस्त कामगिरी, फायनलच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी. तिथून आपण जर बघितलं तर चांगल्या पद्धतीचा खेळ त्याच्या मार्फत जर आपण विचार केला तर आदरणीय सन्माननीय बाविस्कर साहेब होते आणि त्यांच्या हस्ते ही मॅन ऑफ द मॅच दिली जाते. नक्कीच इथून मला ना थोडी चर्चा करायची होती पण आपल्याकडे वेळ नाही ना, सध्या वेळ नाही आहे म्हणून दोन्ही संघाकडनं चर्चा करायची होती पण सध्या आपल्याकडे वेळ नाही आहे म्हणून आपण पुन्हा एकदा प्राइज सेरेमनी जे आपण पारितोषिक बघतो पारितोषिक वितरण केलं जाईल सध्या मैदानाच्या आतमध्ये. जास्त वेळ न घेता आता लगेचच आपण बक्षीस वितरण समारंभाचा जो कार्यक्रम आहे त्याच्या दिशेने वळतोय. सुरुवातीला देऊया त्या स्पर्धेतील बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. नॉमिनेशन 2 होते, डायरेक्ट सांगतो नॉमिनेशन 2 होते. एक होता राजेश गरत जो खेळाडू होता भाताने मास्टरचा, पण त्याच्या जोडीलाही आणखीन एक खेळाडू होता, त्या खेळाडूचं नाव आहे भाईंदरपाडा संघाचा सतीशही होता. तर या स्पर्धेतील बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट ठरलाय मिस्टर सतीश आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यांनी या स्पर्धेमध्ये 5 महत्वाच्या विकेट्स आहेत त्या विकेट्स घेतल्या. त्यामुळे सतीश 3 इनिंग मध्ये त्याने घेतलेले ते नसतील तर त्याचे प्रतिनिधी आपण त्यांच्याकडे ती ट्रॉफी आहे ती ट्रॉफी त्यांच्यापर्यंत आपण सुपूर्द करूयात. त्याच्यानंतर या स्पर्धेतील आपण देऊयात उत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. बेस्ट बॅटर आहेत ते खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. तो खेळाडू आहे बेस्ट बॅट्समॅन ऑफ द टुर्नामेंट. 4 इनिंग मध्ये त्याने 63 धावा केल्यात. तो जुना कोणी नाही, तो नवीनच आहे. तो नवीन आहे, नवीन तो ठरला स्पर्धेतील बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. आदरणीय अतुल सालुंके साहेब आणि भूपेंद्रजी पाटील साहेब माझे नगरसेवक यांना विनंती असेल. भूपेंद्रजी पाटील साहेब माझे सभापती आदरणीय. आणि नवीनचा वाढदिवस आहे, वाढदिवसाच्या निमित्तानं लाख शुभेच्छा आहेत. आता वाढदिवसाच्या निमित्तानं एवढी चांगली भेट भेटेल याही गोष्टीची अपेक्षा त्याने केली होती का नाही केली होती म्हणून मी इथे जवळ आलेलो आहे. नवीन आहेत, अभिनंदन आहेत. सुंदर अशी ट्रॉफी त्यांना दिली जातात बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. नवीन कॉंग्रॅच्युलेशन. वाढदिवसाच्या निमित्तानं तुम्हाला पुन्हा एकदा वाघवा देवी आयोजन कमिटी संपूर्ण प्रेक्षक वर्गाच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. कसं वाटलं खास करून स्पर्धेमध्ये खेळताना आणि बेस्ट बॅटर आज वाढदिवसाच्या निमित्तानं मिळालेला आहे? खूप आनंद आहे या आजच्या दिवशी या बेस्ट बॅट्समॅन म्हणून मिळालेला आहे. खूप आनंद आहे. आता आनंदित राहात परंतु ही गुड न्यूज आधी कोणाला देणं की बघा मला खास करून ट्रॉफी भेटलेली आहे माझ्या भावाच्या मुलाला. तो बघा म्हणजे नेहमी त्यांच्या जोडीनं भावाचा त्याचा मुलगा असतो तर त्याच्या जोडीनं असतो आणि त्यांनी सांगितलं माझ्या भावाच्या मुलग्याला दाखवणार. तर खऱ्या अर्थानं संपूर्ण स्पर्धा राहिली, जो परफॉर्मन्स राहिला फायनलच्या मॅच मध्ये थोडंसं पराभवाच्या छायामध्ये जावं लागलं. भातांनी चांगला खेळ केलेला आहे तर त्याबद्दल काय सांगणार? काय बोलू शकत नाही कारण चांगलाच खेळ केलेला आहे त्यांनी आणि आम्हीही तेवढीच झुंज दिलेली होती पण काय कमी जास्त होते कुठेतरी. 19-20 वाला मामला होता. तर अभिनंदन आहेत. नवीन जुने होते पण नवीन आज या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं. खास करून जे पारितोषिक आहे ते इथून बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंटचं पारितोषिक मात्र त्याने पटकावलेलं आहे. त्यानंतर या स्पर्धेतील आपण देऊयात मॅन ऑफ द मथुराताई पेडवी आणि माजी नगरसेवक आदरणीय केशव पाटील साहेब यांना विनंती असेल आपण पुढे यायचे. केशव पाटील साहेब आणि सभागृहपती मथुराताई पेडवी
माझे नगरसेविक यांच्या शुभ हस्ते दिलं जाईल. एक बॅट आहे RS स्पोर्टच्या माध्यमातून दिली जाईल. बॅट मॅन ऑफ द सिरीज तो खेळाडू आहे ज्याचे पॉइंट आहेत 201 4 इनिंग मध्ये. त्या खेळाडूचं नाव आहे कोण वाटतं इथे आता सांगता बरोबर काही गोष्टी सांगतात. तो खेळाडू आहे 201 पॉइंट त्याच्या नावावरती सर्वाधिक धावा विकेटही त्याने घेतल्यात. भाताने मास्टर संघाचा राजेश घरात. आता मुद्दाम जयदीप सांगतात त्यांना माहिती राजेशलाच भेटणार आहे ना काही गोष्टी आहेत. चला राजेश ठरल्या त्या स्पर्धेतील आपण पाहिलं तर मॅन ऑफ द सिरीजच्या मानकरी ठरताना पाहायला मिळतात. RS स्पोर्ट्स याच्या माध्यमातून दिली जाते ही बॅट. बॅटने रनही बोलवल्यात गोलंदाजी केल्यात. त्यामुळे राजेश सध्या आहेत मॅन ऑफ द सिरीजचे अगदार आहेत. राजेश मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार मिळाला कसा आहे किती आनंदी आहात? खूप आनंद आहे. मला वाटलं पण नव्हतं की मला सिरीज भेटेल. आता आनंद तर झालेला आता तुम्हाला आता मिळालेला आहे. आधी वाटलं होतं पण आता मिळालेलं आहे त्यामुळे आता खुश आहेत. आणि संघाच्या परफॉर्मन्स बद्दल पुन्हा आता काय सांगाल? सर्वांनी चांगला खेळ केला असाच खेळ पुढेही करा. सगळा नक्कीच आपण मोलाचा संदेश दिलेला त्याबद्दल मनापासून आपला आभार आहेत. जास्त वेळ न घेता आपण पुन्हा एकदा पुढच्या अगदी बक्षीस पात्रता फेरीच्या दिशेने वळतो. जिथे पुढचं पारितोषिक आहेत ते पुढील पारितोषिक या ठिकाणी मात्र दिले जाणार आहेत. संतोषजी चौधरी साहेब आणि त्याच्या जोडीला वैभवजी पाटील साहेब माझे नगरसेवक यांना विनंती असेल सर आपण पुढे यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते दिलं जाईल या स्पर्धेतील द्वितीय पारितोषिक. आणि पारितोषिक जातंय टीमचं नाव आहे आई भावदेवी कांदरपाडा संघ ठरलाय या स्पर्धेचा उपविजेता संघ. रनर अप टीम माझे नगरसेवक वैभवजी पाटील साहेब संतोषजी चौधरी साहेब आणि निलेश वाळके साहेबांकडून 1000 रुपये कॅशही आहेत त्यांना. समाजसेवक निलेश वाळके साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपये कॅशही मात्र या ठिकाणी दिली जात आहेत. कॉंग्रॅच्युलेशन अभिनंदन. विनर आई विनर नाही पण आता सध्या उपविनर आहेत. रनरअपचं सध्या ट्रॉफी मात्र या ठिकाणी दिली जात आहेत. आपण पाहतो उपविजेता संघ टीमचं नाव आहे आई भावदेवी कांदरपाडा संघ. आपण सध्या स्क्रीनवरती पाहतात हे सर्व खेळाडू मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. जय. त्यानंतर या स्पर्धेचा चॅम्पियन हे पारितोषिक आपण देणार आहोत. आणि ते पारितोषिक देण्यासाठी सर्व मान्यवर आहेत त्यांना आपण इथे इन्व्हाइट करणार आहोत. सर्व मान्यवर आहेत संतोष चौधरी साहेब वैभवजी पाटील साहेब उपेंद्र पाटील साहेब त्याच्यानंतर माझे नगरसेविका आपण आदरणीय व्यक्तिमत्व केशवजी पाटील साहेब म्हणा पाहत आहेत. त्याच्या जोडीनं मथुराताई पडवी आहेत आणि सर्व सन्मान्य अतिथी आहेत. चॅम्पियन टीम आहे टीमचं नाव आहे जय महाराष्ट्र. भाताळेचा संघ ठरलाय या स्पर्धेचा विजेता संघ. निलेशजी वाळके साहेब यांच्याकडून 2000 रुपये आणि 3000 रुपये त्यांना मात्र दिले जातात या ठिकाणी. निकेशजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून ते 3000 रुपयाचं पारितोषिक आहेत ती मात्र या ठिकाणी दिले जाणार आहेत. अभिनंदन. जय महाराष्ट्र भाताने संघ आपण पाहिलं तर स्पर्धेचा चॅम्पियन संघ पाहायला मिळतोय. एका वर्षामध्ये खानिवडे संघाला आपण या स्पर्धेमध्ये चॅम्पियन होताना पाहिलं होतं. आता त्याच्या बाजूचा संघ आहे. खाली बसा बाकी खाली बसा मान्यवर दिसत नाही. भातानेचे खेळाडू खाली बसा. पाठीमागे मान्यवर नाही दिसत. डीजे थँक्यू. सर्वांनी खाली बसा 1 मिनिट खाली बसा. मान्यवर दिसू द्या एक फोटो होऊ द्या. खास करून जयेश भाऊ थोडं खाली बसा. बाकी मान्यवरांना दिसू द्या. मान्यवरच नाही दिसत.